जय श्रीराम. चैत्र नवरात्री निमित्त सुरू केलेल्या श्रीरामांच्या चरित्रकथेचा आजचा 6वा दिवस. रामाला पाहिल्यापासून आपल्याला योग्य वर मिळाला याबद्दल सीतेला अत्यंत आनंद झाला होता. परंतु जेव्हा रावणाने धनुर्भंग करण्याचा विडा उचलला तेव्हा मात्र यापुढे आपले मनोरथ सफल होणार नाही या विचाराने ती अत्यंत उदास झाली. तरी धीर धरून तिने, हे जगज्जननी आदिमाते, या बलाढ्य रावणाची सर्व शक्ती हरण करून घे आणि माझा पण रामाकडून सिद्धीत जाईल असे कर, अशी कुलदेवीची प्रार्थना केली. इतक्या दुराभिमानाने फुगलेल्या रावणाने आपणास हे काम झेपेल की नाही याबद्दल किंचितही विचार न करता ईर्षेने धनुष्य उचलले. तोच त्याचे अंग थरथर कापू लागले आणि तो धाडकन जमिनीवर पडला. त्याबरोबर हातातील धनुष्य त्याच्या छातीवर पडले. त्यामुळे त्याला हलता येईनसे झाले. तो गरागरा डोळे फिरवू लागला. अशा प्रकारे रावणाची फजिती झालेली पाहून इतर राजांची पूर्णच निराशा झाली. बराच वेळ झाला तरी दुसरे कोणीच उठेनात. तेव्हा मात्र आपला पण कसा सिद्धीत जाईल अशी जनक राजास चिंता पडली. इतक्यात उपाध्याय ऋषीमंडळी सन्मुख जाऊन हात जोडून म्हणाले, भूदेव हो, तुमच्यापैकी कोणी जर उठणार असतील तर कृपा करून उठा आणि एक वार आमचा पण सिद्धीस न्या. तेव्हा विश्वामित्रांनी रामचंद्राला नेत्रसंकेत केला. त्या क्षणी राम उठला व त्याने विश्वामित्रांच्या चरणी मस्तक ठेवले आणि ऋषी मंडळींना वंदन करून तो रावणाजवळ गेला. त्या समयी देवीच्या कृपेने आपला हेतू खात्रीने आता तडीत जाणार या विश्वासाने सीतेचे सर्वांग पुलकित झाले. सीता, हे जगन्माते, रामाच्या कोमल हातांना धनुष्य हलके लागावे म्हणून तू धनुष्यातील जडपणा नाहीसा कर आणि रामाला अधिक बळ दे असे म्हणून पुन्हा पुन्हा ती देवीला विनवू लागली. धनुष्याला स्पर्श करण्यापूर्वी रामाने एकदा विश्वामित्रांकडे न्याहाळून पाहिले. तेव्हा गुरूंच्या आशीर्वादाने त्याचे सर्वांग पुलकित झाले. त्या प्रेमाच्या भरात रामाने ते महाबलाढ्य शिवधनुष्य सहज लीलेने उचलले. नागसापाला दूध पाजले तरी त्याचे जसे विषच बनते, तळ्याचे पाणी आटल्यामुळे निराधार होऊन तळमळत असलेल्या सुसरीला एखाद्याने पाण्याच्या जागी सोडून द्यावे आणि पाण्यात जाताच त्या सुसरीने त्याचाच पाय पकडावा, त्याप्रमाणे दुष्टबुद्धीच्या माणसावर कितीही उपकार केले तरी तो त्या उपकाराचे स्मरण करण्यापेक्षा उलट त्याच्यावर अपकारच करतो. हे दुष्टगुणांचे लक्षणच आहे. आपल्या छातीवरचे ओझे नाहीसे करून आपल्याला सुखी केले याबद्दल आभार मानण्यापेक्षा रावण रामावर संतापून म्हणाला, रामा, याद राख, ज्या अर्थी आज माझा घास तू हरण केलास त्या अर्थी पुढे केव्हा ना केव्हा तरी मी सीतेचे हरण करीन आणि माझा प्रताप तुला दाखवीन. इतके बोलून तो पुष्पक विमानातून चालता झाला. त्यानंतर जनक राजाने सीतेला रामाच्या गळ्यात हार घालण्यास सुचविले. तेव्हा बायको पुढे नवऱ्याने वाकायचे नाही असे म्हणून रामचंद्र तसाच उभा राहिला. इतक्यात रामाच्या हातून जनकाचा पण सिद्धीस गेला याबद्दल आनंदभरीत होऊन विश्वामित्र रामाला प्रेमालिंगन देण्यास आले. त्यांना नमस्कार करण्यासाठी राम वाकला, तोच सीतेने रामाच्या गळ्यात माळ घातली. त्यावर जनक राजाने दशरथादी वऱ्हाडी मंडळींना बोलावून मोठ्या थाटाने रामसीतेचा लग्न समारंभ साजरा केला. पुढे लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या तिघांचीही लग्ने झाली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. पण तो आनंद फार काळ टिकू शकला नाही. एके दिवशी दशरथ राजा आरशात पाहू लागला. तेव्हा दाढी, मिशा, भोवया, केस हे सर्व काळ्याचे पांढरे झालेले त्याच्या लक्षात आले. आता आपण वृद्ध झालो, तेव्हा यापुढे रामाला राज्याभिषेक करावा असा त्याच्या मनात विचार आला. तो विचार त्याने आपली लाडकी पत्नी जी कैकेयी तिच्या पुढे मांडला. तेव्हा तिने आपल्या भरत नामक पुत्राला राज्याभिषेक करावा आणि रामाने वल्कले धारण करून 14 वर्षे वनवास भोगावा असा हट्ट धरला. तो तिचा हट्ट दशरथाला पुरवल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. कारण एकदा देवदैत्याच्या युद्धसमयी इंद्राने मदतीसाठी दशरथाला बोलावणे केले. तेव्हा त्याच्याबरोबर कैकेयी पण गेली होती. ऐन युद्ध प्रसंगी दशरथाच्या रथाचे चाक मोडले. त्या समयी कैकेयीने रथातून उडी टाकून चाकाच्या ऐवजी आपला हात रथाला दिला. त्यावर दशरथ विजयी झाला. कैकेयीमुळे आपणास यश आले म्हणून दशरथ तिच्यावर खुश झाला आणि त्याने तिला 2 वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिने, यावेळी मी मागणार नाही, मला हवे तेव्हा तुम्ही ते मला दिले पाहिजेत असे म्हटले. अशा प्रकारे तिने दशरथाला बांधून घेतले असल्याने
प्रथम जरी त्याने थोडे आढेवेढे घेतले, तरी शेवटी तिचे म्हणणे त्याला मान्य करणे भागच पडले. श्रीराम